मेनोपॉज नंतर ब्लीडिंग किंवा पिरियड्सच्या मध्ये रक्तस्राव हे साध्या गोष्टी नाही, तर हे गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं असण्याची शक्यता आहे. गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे आपलं जे गर्भाशय आहे त्याची जी इनर लाईन म्हणजे आपण एंडोमेट्रियम होतो त्याच्यातून होणारा हा एक कॅन्सर आहे. आणि त्याच्यातलं जे पहिलं आणि महत्वाचं लक्षण जे आहे ते आहे अनियंत्रित ब्लीडिंग होणे. सो अनियमितपणे जे ब्लीडिंग होतं हे युजली मेनोपॉजच्या नंतर होतं, किंवा पिरियड्स जे आहेत ते खूप हेवी जातात, किंवा 2 पिरियड्सच्या सायकल ज्या असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लीडिंग होण्याचे चान्सेस असतात. याच्याच सोबत आपल्याला कधी खालच्या भागात पोटात दुखणे किंवा व्हाईट डिस्चार्ज किंवा ब्लड टेंज डिस्चार्ज हे पण देखील सिम्पटम्स असण्याची शक्यता असतात. तर जर आपल्याला हे सिम्पटम्स आहेत तर आपल्याला सोनोग्राफी आणि एंडोमेट्रियल बायोप्सी हे करणे गरजेचे आहे. जर हे आपल्याला लवकर निदान झाले तर ह्याची जी ट्रीटमेंट आहे ही पूर्ण सर्जरीने ठीक होऊ शकते. थँक्यू.